हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज जे आपण पाहतो आहे जे आउट ऑफ सिलेबस आहे, तुम्हाला नाही आहे या वर्षीला. परंतु कसं आहे की पुढे जाऊन ते नॉलेज असायला पाहिजे, यासाठी आपण हा पॉइंट कव्हर करतोय. ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल. हाफ अँगल फॉर्म्युलेज आहे. साइन ऑफ a/2 जर असेल, a जर आलेला असेल बाय 2, हाफ अँगल घेतो आहे. तर रूट ऑफ s मायनस बी इंटू s मायनस सी अपॉन बी सी. जर a/2 असेल, b/2 जर असेल तर रूट ऑफ s मायनस ए इंटू s मायनस सी अपॉन ए सी. त्यानंतर c/2 जर असेल, साइन ऑफ c/2 जर असेल तर रूट ऑफ s मायनस ए इंटू s मायनस बी अपॉन ए बी. बरोबर. त्यानंतर कॉस ऑफ a/2 जर असेल तर रूट ऑफ काय असतो, तर s इंटू s मायनस ए अपॉन बी सी. ए जर अँगल असेल तर s इंटू s मायनस ए अपॉन बी सी. बी जर अँगल असेल म्हणजे b/2 जर असेल तर कॉस ऑफ b/2 रूट ऑफ s इंटू s मायनस बी अपॉन ए सी. आणि कॉस ऑफ c/2 जर असेल तर रूट ऑफ s इंटू s मायनस सी अपॉन ए बी असतो. टॅन ऑफ a/2 मीन्स रूट ऑफ s मायनस बी साइन ऑफ a/2 चा न्यूमरेटर आणि कॉस ऑफ a/2 चा डिनॉमिनेटर न्यूमरेटर. साइन ऑफ a/2 चा न्यूमरेटर आणि कॉस ऑफ a/2 चा न्यूमरेटर. बरोबर. बाकी हा जो बीसी आहे तो कॅन्सल झालेला आहे. म्हणजे टॅन ऑफ a/2 काय झालेला आहे, रूट ऑफ s मायनस बी इंटू s मायनस सी अपॉन s इंटू s मायनस सी. टॅन ऑफ b/2 काय असेल तर रूट ऑफ s मायनस सी इंटू s मायनस सी अपॉन s इंटू s मायनस बी. आणि टॅन ऑफ c/2 काय आहे तर रूट ऑफ s मायनस सी इंटू s मायनस बी अपॉन s इंटू s मायनस सी. त्यानंतर हेरॉस फॉर्म्युला मध्ये तुम्हाला एरिया ऑफ अ ट्रायंगल सांगितला जातो, रूट ऑफ s इंटू s मायनस ए इंटू s मायनस बी इंटू s मायनस सी. वेअर s means what, that is the semi perimeter. Semi perimeter means what, a plus b plus c upon 2 म्हणजे झालेला आहे s. So the values of a plus b plus c is equals to 2 times s. 2 times s म्हणजे काय तर सेमी पेरिमीटर. नॅपियर एनालॉगीज मध्ये काय होतं, टॅन ऑफ b मायनस c बाय 2 जर असेल तर इज इक्वल्स टू b मायनस c अपॉन b प्लस c इंटू कॉट ऑफ a बाय 2. त्यानंतर टॅन ऑफ c मायनस c बाय 2 जर असेल तर c मायनस c अपॉन c प्लस a इंटू कॉट ऑफ b बाय 2 असतो. त्याच्यानंतर टॅन ऑफ a मायनस b अपॉन 2 जर असेल तर a मायनस b अपॉन a प्लस b इंटू कॉट ऑफ c बाय 2 असतो. ओके. तर हे जे फॉर्म्युलेज आहे हे फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचे. प्रूफ वगैरे तुम्हाला काही येणार नाही. ओके. तर इन ट्रायंगल एबीसी यू हॅव टू गिवन द ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल एबीसी. त्या ट्रायंगल एबीसी च्या आपल्याला सर्व साइड दिलेल्या आहे. देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस ऑफ ए, साइन ऑफ a/2, कॉस ऑफ a/2, टॅन ऑफ a/2, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अँड साइन ऑफ ए. व्हेरी सिंपल, फारच सिंपल आहे. हियर इन ट्रायंगल एबीसी मध्ये तुम्हाला दिलेला आहे a इज इक्वल्स टू 18, b इज इक्वल्स टू 24 आणि c इज इक्वल्स टू 30 असं दिलेलं आहे. मग कॉस ऑफ ए जर आपल्याला काढायचा असेल तर कोसाइन रूल आपण यूज करू शकतो. कोसाइन रूल नुसार काय झालेलं आहे तर कॉस ऑफ ए इज इक्वल्स टू अँगल ए जर घेतलेला असेल तर b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन ट्वाइस bc. बरोबर. आता यामध्ये व्हॅल्यूज आपण पुट अप करतो आहे. That is b square means 24 square, c square means 30 square, minus a square means 18 square divided by 2 into 24 into 30. बरोबर. आता असं जर असेल तर 24 चा स्क्वेअर झालेला आहे 576, 30 चा स्क्वेअर झालेला आहे 900, 18 चा स्क्वेअर झालेला आहे 324. बरोबर आहे. त्यानंतर 2 into 60, 24 into 60 that is 0, 24 2 आणि 12 to 14 1440. आता यांचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर काय होतं, 6 7 and 9 plus 5 that is 14 minus 324 divided by 1440 means 2 then 5 आणि 4 मधून 3 गेला 152. बरोबर. सॉरी 1152
2 5 1 1 1440. पहा इथे जर आपण डिवायडेशन करतो आहे तर काय होईल 4 into 288 त्यानंतर 5 into 288 चालेल. 4 into 288 आणि 5 into 288 म्हणजेच काय झालेलं आहे that is equals to 4 by 5 and this much is the answer. हा झालेला आहे cos of A. काय झालेला आहे cos of A. आता cos of A झाल्यानंतर आपल्याला sin of A by 2 पाहिजे आहे. सेकंड नंबर sin of A by 2. आता sin of A by 2 चा फॉर्म्युला काय होतो तर root of s minus b into s minus c upon bc होतो असं. आता s म्हणजे काय तर समजा जर मी इथे ट्वाइसेस घेतला असेल तर a plus b plus c that is equals to 18 plus 24 plus 30 म्हणजे how much that is 12 बरोबर आहे 12 1 4 plus 2 6 plus 1 7 72 म्हणजे c याची व्हॅल्यू काय झालेली आहे तर 72 divided by 2 means 36. So root of 36 minus b ची व्हॅल्यू 24 into 36 minus c that is 30 divided by bc म्हणजे 24 into 30 that is equals to root of 36 minus 24 that is 12 into 36 minus 30 that is 6 upon 24 into 30. तर आता इथे काय आलं 12 1 जा 12 12 2 जा 2 3 जा 3 10 जा so root of 1 by 10 and this much is the answer of sin of A by 2. हा काय झालेला आहे sin of A by 2. कॅल्क्युलेशन व्यवस्थित पहा. सर्वांचे ऍडिशन that is 72 divided by 2 means 36. या फॉर्म्युल्यामध्ये 36 पुट अप केले so 36 minus 24 36 minus 30 24 into 30 36 minus 24 means 12 6 24 आणि 30 so 12 2 जा 2 3 जा 3 upon 10 30 म्हणजे 1 upon 10. त्यानंतर थर्ड नंबर cos of A by 2. cos of A by 2 चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे रूट ऑफ काय असतो तो दॅट इज s into s minus a upon bc. ओके हा फॉर्म्युला आहे. हे फॉर्म्युले तुमचे पाठ असायला पाहिजे. ऍक्च्युअली तुम्हाला या सिलेबसला नाहीये. सो रूट ऑफ s म्हणजे काय तर s is equals to 36 into 36 minus a is 18 divided by bc means what 24 into 30 that is equals to root of 36 into 6 इथे किती आलेलं आहे 18 16 मधून 8 गेले 8 आले आणि 18 बरोबर 24 into 30. आता इथे किती होतात 12 2 जा 12 3 जा 2 9 जा then 3 10 जा so the answer is what root of 9 means 3 upon root of 10 this is cos of A by 2. हा काय झालेला आहे cos of A by 2 झालेला आहे. आता cos of A by 2 झाल्यानंतर आपल्याला tan of A by 2 पाहिजे आहे. तर फोर्थ नंबर मध्ये tan of A by 2 means what sin of A by 2 upon cos of A by 2 बरोबर. sin of A by 2 means what 1 upon root of 10. cos of A by 2 means what 3 upon root of 10 म्हणजेच आन्सर काय झालं 1 by 3. this is tan of A by 2. ऍक्च्युअली मी tan of A by 2 चा इथे फॉर्म्युला यूज करत बसत नाही. हा काय झालेला आहे sin of A by 2. याला आपण 1 upon root of 10 पण लिहू शकतो. इथे झालेला आहे cos of A by 2 हा झालेला आहे 3 upon root of 10. tan of A by 2 means 1 by 3 आणि tan of A by 2 झाल्यानंतर आता पाहिजे आपल्याला area of triangle ABC. Now fifth number area of triangle ABC चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे root of s into s minus a into s minus b into s minus c that is equals to root of s म्हणजे काय सेमी पेरिमीटर that is 36 into 36 minus 18 त्यानंतर 36 minus 24
and 36 minus 30. Root of 36 into 36 minus 18 that is 18. 36 minus 24 that is 12. बरोबर. आणि 36 minus 30 that is 6. म्हणजेच यामध्ये आपण कशा पद्धतीने लिहू शकतो ते पहा. 18 2 36 चालेल. त्यानंतर 18 हा जच्या तसाच कारण पेअर मिळालेली आहे. 12 ला मी 2 into 6 लिहितो आणि ऑलरेडी 6 आहे. मी काय तयार केलेलं आहे तर पेअर तयार केलेली आहे. 18 ची पेअर तयार झाली म्हणजे 18 चा स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर रूट म्हणजे फक्त 18. त्यानंतर 2 into 2 that is 4. 4 चा स्क्वेअर रूट means 2 आणि ते 6. आता यांचं मल्टिप्लिकेशन आपण करतो आहे. 18 2 36 आणि 36 6 that is 36 6 किती होतात तर that is 6 6 36 6 3 18 216. बरोबर आहे. 36 6 किती झालेला आहे 216 आणि हा झालेला आहे स्क्वेअर युनिट. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे साइन ऑफ ए. आता साइन ऑफ ए चा फॉर्म्युला फारच सिंपल आहे. हाफ अँगल मध्ये तयार करतोय पहा. साइन ऑफ ए इज इक्वल्स टू 2 टाइम्स साइन ऑफ ए बाय 2 into cos ऑफ ए बाय 2 हा फॉर्म्युला तयार होतो. साइन ऑफ ए चा फॉर्म्युला काय तयार झालाय तर 2 टाइम्स साइन ऑफ ए बाय 2 into cos ऑफ ए बाय 2 म्हणजे 2 into रूट ऑफ साइन ऑफ ए बाय 2 ची व्हॅल्यू दॅट इज 1 by root of 10 into cos ऑफ ए बाय 2 ची व्हॅल्यू 3 upon root of 10. बरोबर आहे. म्हणजेच काय झालं 2 3 6 upon root of 10. बरोबर. आणि दिस इज दी आन्सर. याला जर तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं असेल तर करू शकता. तर आन्सर काय आला दॅट इज समजा 6 डिवाइडेड बाय रूट ऑफ 10 तर रूट ऑफ 3 म्हणजेच 3 रूट 2 अपॉन रूट ऑफ 5 असं सुद्धा येऊ शकतं. परंतु एवढंच ठेवा काही कॅल्क्युलेशन जास्त करू नका. काय केलेलं आहे फक्त फॉर्म्युले यूज केलेले आहे, व्हॅल्यूज पुटअप केल्या आणि आन्सर काढलेला आहे. बाकी दुसरं काही केलेलं नाही आणि हे तुमच्या सिलेबसला नाहीये. A triangle ABC prove that b plus c minus a into tan of a by 2 is equals to c plus a minus b into tan of b by 2 is equals to a plus b minus c upon into tan of c by 2. आता now proof. फर्स्ट आपण काय घेतोय b plus c minus a into tan of a by 2. तुम्हाला हा फॉर्म्युला माहित आहे tan of a by 2. tan of a by 2 that is half angle rule जो आहे. हाफ अँगल रूल मध्ये काय होतं म्हणजे ऍप्लिकेशन्स ऑफ साइन कोसाइन अँड प्रोजेक्शन रूल मध्ये हाफ अँगल फॉर्म्युलेज आपण तयार करतोय. अकॉर्डिंग हाफ अँगल फॉर्म्युला b plus c minus a into tan of a by 2. tan of a by 2 चा फॉर्म्युला माहित आहे रूट ऑफ s minus b into s minus c upon s into s minus c. बरोबर. आता यामध्ये तुम्हाला काय करता येईल b plus c आहे आणि तुम्हाला माहित आहे टॉइसेस काय असतो तर इन ट्रायंगल ABC मी इथं प्रूव्ह करतो आहे. इन ट्रायंगल ABC टॉइस s is equals to a plus b plus c म्हणजे s is equals to a plus b plus c upon 2 असतो. आता याला थोडीशी ऍडजस्टमेंट करतो आहे. s टॉइसेस जर बनवायचा असेल तर मी इथे ऍड a करतोय a plus b plus c आणि इथे मायनस टॉइस ए. पहा मायनस टॉइस ए प्लस ए म्हणजे शेवटी काय झाला मायनस ए. मायनस टॉइस ए प्लस ए म्हणजे शेवटी काय झाला मायनस टॉइस ए. मायनस टॉइस ए प्लस ए म्हणजे काय झाला शेवटी मायनस सी. मी मायनस टॉइस ए म्हटलेलं होतं. s मायनस बी इंटू s मायनस सी अपॉन s इंटू s मायनस ए. बरोबर. आता याला आपण कसं लिहितोय हा काय झालेला आहे टॉइस s. 2 times s minus 2 times a into root of s minus b into s minus c upon s into s minus a. 2 जर कॉमन काढलेला असेल तर इथे झालेला s minus a into root of s minus b into s minus c upon s into s minus a. बरोबर. आता हा झाला s minus a आणि root of s minus a याने जर याला डिवाइड केलं तर काय होईल 2 into root of
यस, जसं यामध्ये 2/√2 जर असेल तर आन्सर √2 येतो. त्याच पद्धतीने s - a ला जर √s - a ने डिवाइड केलं तर इथे काय झालेलं आहे, √s - a झालेलं आहे. म्हणजे s - a into s - b into s - c upon only s. कारण s - a काय झालेलं आहे, कॅन्सल्ड. आता मात्र याला इक्वेशन नंबर देतोय फर्स्ट. सेकंड काय आहे तर c plus a minus b into tan of b/2. परत हाफ अँगल रूल यूज करतो आहे. c plus a याला मी ट्वाइस म्हणजे a plus b plus c minus twice b असं जर लिहिलं तर चालेल. a plus b plus c minus b आहे -2b plus b म्हणजेच काय झालं -b into root of काय होणार, तर tan of b/2 means what, s minus a into s minus c upon s into s minus b. a plus b plus c means twice s minus twice b into root of s minus a into s minus c upon s into s minus b. बरोबर, 2 कॉमन काढलेला आहे तर इथे s minus b into root of s minus a into s minus c upon s into s minus b. s minus b ला root of s minus b ने जर डिवाइड केलं तर आन्सर काय झालेला आहे, root of s minus b. So 2 into root of s minus a into s minus b into s minus c upon s. And this is equation number 2. परत थर्ड मध्ये आपण कन्सिडर करतोय a plus b minus c into tan of c/2 is equals to a plus b plus c minus twice c into root of काय होणार, s minus a into s minus b upon s into s minus c. बरोबर, यामध्ये twice s minus twice c into root of s minus a into s minus b upon s into s minus c. 2 कॉमन काढलेला आहे मीन्स s minus c into root of काय झालेलं आहे तर s minus a into s minus b upon s into s minus c. s minus c ला root of s minus c ने जर डिवाइड केलं तर यामध्ये 2 into root of काय होणार तर दॅट इज s minus a into s minus b into s minus c upon s. बरोबर, and this is equation number 3. याला मी इक्वेशन नंबर 3 म्हणतो. and now from first second and third आणि थर्ड वरून तुम्हाला काय दिसतं की ह्या सर्व साइड सारख्या आहेत, म्हणजे याचा आपला लेफ्ट हँड साइड सुद्धा कशा आहे, सारख्या आहे. आणि तेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. कारण त्या लक्षात घ्या, इथे परत अशा पद्धतीचे फॉर्म्युला प्रूव्ह करत असताना, हाफ अँगल रूलचे प्रूव्ह करत असताना पहिले इन ट्रायंगल ABC ट्वाइस s is equals to a plus b plus c एवढं स्टेटमेंट मात्र लिहून काढायचं. हाफ अँगल रूल जर दिसले की एवढं स्टेटमेंट लिहून काढायचं. कन्सिडर लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू sin of a/2 into sin of b/2 into sin of c/2. okay, sin of a/2 means what, root of s minus b into s minus c upon bc into root of s minus a into s minus c upon ac into root of s minus a into s minus b upon ab. बरोबर, आता यामध्ये काय होतो ते व्यवस्थित पाहायचंय. s minus b पाहून घ्या इथे काय होतं, दॅट इज चालेल एक स्टेप वाढवतोय. s minus b root of s minus b into s minus b s minus a into s minus a म्हणजे s minus a चा होल स्क्वेअर into s minus b चा होल स्क्वेअर into s minus c चा होल स्क्वेअर डिवाइडेड बाय a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर होतो असं. आता एवढं झाल्यानंतर यामध्ये काय होईल, रूट गेट कॅन्सल, रूट काय झालाय कॅन्सल. रूट कॅन्सल झाल्यानंतर इथे काय आलेलं आहे तर s minus a into s minus b into s minus c upon abc. बरोबर, आता तुम्हाला माहिती आहे एरिया ऑफ अ ट्रायंगल एबीसी काय असतो, तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी असतो रूट ऑफ
एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी असतो. समजा जर मी याचा स्क्वेअर केला तर एरिया ऑफ अ ट्रायंगल ए बी सी चा होल स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर केल्यानंतर एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी येतो. बरोबर आहे. म्हणजेच मी जर इथे याची ऍडजस्टमेंट केली, कोणाची? याची ऍडजस्टमेंट केली तर आपल्याला एरिया ऑफ अ ट्रायंगल एबीसी चा होल स्क्वेअर भेटतो. सो मल्टिप्लाइंग टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एस म्हणजे एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन ए बी सी एस. आता हा काय झालेला आहे तर हा झालेला आहे एरिया ऑफ अ ट्रायंगल एबीसी आणि त्याचा होल स्क्वेअर आणि ABCS as it is ABCS and this is the right hand side. ही झालेली आहे राईट हँड साइड. एवढं सिंपल प्रॉब्लेम इथे आहे. ओके.